नमस्कार, मी रुचिका मुंडे. स्टार शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज पुन्हा एकदा मी एका नाटकाच्या सेटवरती आलेली आहे. आजीबाई जोरात या नाटकाच्या निमित्ताने अभिनय बेर्डे याच्यासोबत छान संवाद साधणार आहे. कसा आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? एकदम मस्त, एकदम मस्त. बाय द वे, या लुकमध्ये तुला पहिल्यांदा पाहतीये. हा, हे माझे घरचे कपडे आहेत. पण लूक नाटकासाठी केले आहे. अगदीच अगदीच. कसं वाटतंय, म्हणजे आता नाटकामध्ये पहिल्यांदाच पदार्पण करतोय. छान नवीन लोक आहेत, नवीन सेट आहेत. सगळ्यांसोबत काम करताना थोडीशी भीती वाटतेय? नाटक पहिलं आहे, व्यावसायिक नाटक माझं पहिलं आहे. पण ह्याआधी मी कॉलेजमध्ये एकांकिका केलेली आहे. तेव्हापासून खूप इच्छा होती नाटक करायची, व्यावसायिक नाटक करायची. आणि खूप लोकांच्या मागे लागलो होतो की काहीतरी असेल तर सांगा. पण सिद्धित सरांनी शेवटी त्यांच्याकडे एक रोल होता, नाटक होतं, हेच आजीबाई जोरात. त्यामुळे त्यांनी मला विचारलं तेव्हा मी काही न विचार करता बाकीचं सगळं टाकून मी होकार दिला लगेच. तर नाटकाने त्या प्रकारे माझी निवड केली. नाटकामध्ये पुष्कळ शुक्रिया आहेत, निर्मिती मोशील आहे, मुक्ता गुडबुले आहेत, जयवंत वाडकर आहेत, हे सगळे आहेत. आणि सगळ्या मंडळींनी आधी खूप दडपण होतं मला पहिले काही दिवस, पण सगळ्यांनी मला आपलंसं करून घेतलं, सगळ्यांनी मला खूप कम्फर्टेबल केलं. त्यामुळे ही भीती गेली. इतर सगळ्यांचा रंगभूमीवरचा अनुभव खूप जुना आहे, खूप जास्त आहे. निर्मिती मोशीचा, पुष्कळ दादा खूप खूप नाटकं केलेली आहेत, अनेक प्रयोग केलेले आहेत. त्यामुळे त्या अनुभवावरनं अनेक गोष्टी शिकायला मिळाले आणि अजूनही मिळत आहेत. अगदीच, अगदीच. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. खरं तर हा लूक वेगळा आहे. अर्थातच या लूकमध्ये कधीच तुला आतापर्यंत पाहिलेलं नाही. काय एफर्ट्स घेतले, काय काय मेहनत घेतली आहे? मी नाही, माझ्या हेअरस्टाईलिस्टने घेतली आहे, जी घेतली ती. हा, मी 9वी-10वीमध्ये माझा असाच लुक होता. पण नंतर जेव्हा कॉलेजमध्ये आलो तर केस वाढले, मग दाढी वाढल्यावर मग दाढी वाढवली. मग नंतर हे नाटकाला तर 10 वर्षाच्या मुलाची भूमिका होती, त्यासाठी मग दाढी लावून मोठे केस करून तर काही उपयोग नाही आहे. त्यामुळे मग केस कापण्यापासून, त्याला गुड बाय बोलण्यापासून, दाढी कापण्यापासून सगळ्या गोष्टी करायला लागल्या. मेहनत भूमिकेवरती जास्त घ्यायला लागली, कारण 10 वर्षाच्या मुलाची जी एनर्जी असते, जो उत्साह असतो, एक फ्लेक्झिबिलिटी असते त्याच्या शरीरामध्ये, ती कुठेतरी आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. आणि अजूनही प्रत्येक प्रयोगासाठी ती घ्यावी लागते. कारण आपलं जसं एज होत जातं तसं कुठे ना कुठेतरी या गोष्टी थोड्याफार, ती फ्लेक्झिबिलिटी, ती उत्स्फूर्तता, ती स्पॉन्टेनिटी कुठेतरी कमी होत जाते आपल्या शरीरातली. तो फिअरलेसनेस निघत जातो. त्यामुळे ते आत्मसात करण्यासाठी खूप गोष्टी कराव्या लागतात. अगदीच, अगदी. जसं तू बोलला की लहान मुलाची भूमिका तू साकारतोस यामध्ये. मला एक सांग, जसं जसं वय आपलं वाढत जातं तसं आपण एक मॅच्युअर होत जातो. पण तुझ्यामध्ये अजूनही ते लहान मुल आहे का? तू अशा कोणत्या चाइल्डिश गोष्टी करतोस? भयानक चायल्डिश गोष्टी करतो. मला मला एक गोष्ट अशी वाटते की लहान भूमिका करण्यासाठी, लहान वयाच्या भूमिका करण्यासाठी तुम्हाला एक प्रकारची मॅच्युरिटी लागते, तरच तुम्ही ती ओळखून करू शकता. नाही तर तुम्ही खूप कृत्रिम करा. तुम्ही चायल्डिश म्हणजे लहान मुलांसारखं ते आर्टिफिशियल आणि खोटं करण्याची संभावना खूप जास्त असते. त्यामुळे जेवढे पण जे चांगले ऍक्टर्स आहेत, जे महान ऍक्टर्स आहेत, ते जेव्हा त्या वयाहून लहान भूमिका करतात ते करेक्ट करतात, बिकॉज त्यांना तेवढी मॅच्युरिटी आलेली असते. आतमध्ये लहान मुलं अजूनही आहेच, ते येत असतात आतमधनं बाहेर. चॉकलेट खायला आवडतात, अॅनिमेटेड फिल्म्स बघायला आवडतात, अॅनिमेटेड शोज बघायला आवडतात. एक्साइटमेंट कधी कधी खूप पणाला जाते माझी. त्यामुळे ते ते स्वतःमधलं जे एक लहान मुलं आहे ते कुठेतरी अजून थोडंफार जपलेलं आहे, म्हणजे कधी कधी नाटकात पण येतं. अगदीच. नाटक सगळेजण बघणारच आहेत, हे यात काही शंकाच नाही. पण मला एक सांग, एखादा छानसा डायलॉग आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणून दाखवलंस तर आम्हालाही छान वाटेल. मला असं वाटतं प्रेक्षकांनी येऊन नाटक बघावंच. आणि प्रेक्षकांनी मला सांगावं की त्यांना माझा डायलॉग कुठला सगळ्यात जास्त आवडतो, कारण माझे अनेक डायलॉग आहेत. आणि त्यामुळे जे प्रेक्षक बुजतील, आय थिंक त्याच्यावरती डिपेंडेंट असेल कुठला डायलॉग फेमस होतो. क्या बात. थँक्यू सो मच.